सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येईल असं मुलांचं निवेदन हे 30/12/2024 आलं होतं. त्या अगोदर निवेदन आलं 12/12/2024ला. 12/12/2024च्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही ही जी मागण्या आहे यांच्याकडून 4 मागण्या, त्याच्या मागण्या आहेत शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाची तिकीट रक्कम वाढ करणे किंवा पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था चालू करणे. दुसरी मागणी आहे पंडित दीनदयाळ योजनेच्या तिकीट रक्कममध्ये वाढ करण्यात यावी. ऐकू येत आहे ना? नाही येत. अरे आता इथं लाऊडस्पीकर नाही आहे. आणखी बोलतो मी. तुमची पहिली मागणी आहे शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील डीबीटी रक्कम वाढ करणे किंवा पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था चालू करणे. दुसरी मागणी तुमची प्रमुख पंडित दीनदयाळ योजनेच्या डीबीटी रक्कममध्ये वाढ करण्यात यावी. तिसरी मागणी आहे शासकीय आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह प्रवेश क्षमता वाढ करणे. चौथी मागणी आहे पोस्ट मेट्रिक डीबीटी रक्कम गेल्या 2-3 वर्षापासून प्रलंबित आहे, ती लवकरात लवकर वितरित करण्यात यावी. यापुढे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती डीबीटी रक्कम ही शैक्षणिक वर्षाच्या आतमध्येच वितरित करण्यात यावी. ह्या प्रमुख 4 मागण्यासाठी तुम्ही आम्हाला निवेदन दिलेलं होतं. त्या अनुषंगाने तुम्ही 30/12/2024ला हे निवेदन आम्हाला दिलं. यातल्या ह्या 4ही मागण्या ज्या आहेत ह्या प्रकल्प स्तरावर नाही आहे, ज्या शासन स्तरावर आहेत. आणि आमचं कर्तव्य आहे की आपलं जे काही म्हणणं आहे ते शासन दरबारी मांडणं. त्या अनुषंगाने आम्ही दिनांक 30/12/2024 म्हणजे त्याच दिवशी तुम्ही जे निवेदन दिलं त्याच दिवशी आम्ही माननीय अपर आयुक्त महोदयाने या 4 मागण्यासंदर्भात आपलं म्हणणं सादर केलं. त्यांनीसुद्धा त्यांच्या स्तरावर सुद्धा या मागण्या नाही आहेत, त्यांनीसुद्धा ह्या मागण्या आयुक्त स्तरावर सादर केल्या. ते पत्र त्यांनी दिलं आहे 1/1/2025ला म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी त्यांनी ते आयुक्तांना दिलं आहे. या संदर्भामध्ये शासन स्तरावर उचित कारवाई व्हावी. ह्या जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या शासन स्तरावरच्या आहेत आणि आम्ही शासन म्हणून तुमच्या मागण्या ह्या शासन दरबारी सादर केलेल्या आहेत. कारण की ह्या मागण्या प्रकल्प कार्याअंतर्गत नाही आहेत. तुम्ही जे म्हणलेत ना, तुम्ही जे निवेदन आहे त्याचे पत्र वरिष्ठांना पाठवलं. 2021 पासून आम्ही जेवढे निवेदन ऐका त्यामध्ये तुम्हाला सांगतो ऐका तुम्ही एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसिजर करायची पुढं. हो अगदी बरोबर आहे. साहेब जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत विद्यार्थी जाणार नाही. त्यांच्यामुळे आम्हाला आणि घ्यायची म्हणून तुमच्या स्तरावरच्या मागण्या नाही येतं मग तुम्ही काय ऐका ना आपल्या स्तराच्या जरी ऐकून घेता येईल प्लीज. तरी आमचं कर्तव्य म्हणतो आम्ही की आमचं कर्तव्य आहे की आपल्या मागण्या या शासन दरबारी पोहोचवण्याचं काम आमचं आहे, ते आमचं बी कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आपल्या डीबीटी रकमेमध्ये 20% वाढ करण्यात यावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालयाने केलेली आहे. स्वयंमध्ये सुद्धा 20% रक्कम वाढावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालय शासनाला केलेली आहे. कधीपर्यंत पण आता ते शासन स्तरावर आहे, आम्ही त्याचा पुन्हा पाठपुरावा करू. आज तुमच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही सुद्धा आजच पुन्हा डबल एकदा शासन स्तरावर मांडतो. त्यानंतर ऐका त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक माननीय मंत्री महोदयासोबत आहे. आणि ह्या प्रकर्षाने मागण्या आमच्या आपल्या पीओ अंतर्गत ह्या मागण्या ज्या आहेत त्या मंत्री महोदयासमोर आम्ही ठेवू. पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे. पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे मंत्री महोदयासमोर. 2 मिनिटं आता आपण बोलू. 2 मिनिटं सरांनी त्यांच्याप्रमाणे त्यांचं काम केलेलं आहे. आवाज येतोय का माझा? सरांनी सांगितलं आपण मागील 3 ते 4 वर्षापासून 30 प्रोसिजर सर कंटिन्यू करताय. आपली डिमांड काय आहे त्या JR मध्ये चेंज झाला पाहिजे. म्हणजे JR चेंज झाला तर डीबीटी वाढेल, JR चेंज झाला तर सहलीचे वगैरे सगळ्या फॅसिलिटी चेंज होतील. सरांचा विषय तो नाही, त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांचं सबऑर्डिनेट कार्यालय आहे प्रकल्प कार्यालय. मंत्र्याचा विषय आहे म्हणून आपण मंत्रालयात जाऊ शकत नाही हे सरांना माहिती आहे, सगळ्या प्रशासनाला माहिती आहे, आपल्याला पण माहिती आहे. आपलं आंदोलन इथंच राहील. आपली डिमांड काय असणार आहे? मंत्री महोदय हे इथं आले पाहिजे, त्यांनी तात्काळ मीटिंग लावली पाहिजे आणि JR अमेंडमेंट केला पाहिजे. हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. आणि आम्ही जर इथून एक शब्द बोललो तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी इथून निघतील.
आम्ही स्वतः स्टॉप केलेलं आहे. पुणे असेल, जळगाव असेल, सगळे जर त्यांच्याकडनं होत हे बघा, यावर एक उत्तर आहे माझं शासनाच्या वतीनं की पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सर्व पीओनची, महाराष्ट्रातल्या सर्व पीओनची बैठक घेणार आहेत. असा विषय मध्ये शासनाच्या वतीने मी सांगतो ना तुम्हाला, आम्ही सांगतो ना शासनाच्या वतीने, आम्ही सांगतो ना शासनाच्या वतीने. सहकार्य करा प्रशासनाचं. त्यांनी पाठवलेले पण त्याच्यावर कारवाई केली. आमचं असं म्हणणं आहे, हा जो विषय आहे तो आम्ही 2 दिवसात 4 दिवसांमध्ये मंडळ आम्ही लावू, असं आम्हाला कमिशनरला सांगायला पाहिजे किंवा आदिवासी विकास मंडळाने कोणत्या घेतला पाहिजे. आम्ही ही गोष्ट का स्टॉप केली. पण त्यापेक्षा एक काम करा, 3 दिवस आता राज्यस्तरीय आपल्या मुलांच्या सुरू आहे नागपूरला. तर 5, 6, 7ला मंत्री महोदय, 5, 6, 7ला आयुक्त महोदय हे नागपूरला असणार आहे 3 दिवस. तर यांचं जर म्हणा शिष्टमंडळ घेऊन आम्ही जाऊ, काही प्रॉब्लेम नाही.